हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आजच्या या सेशनमध्ये आपण एक्झरसाइज जे तुम्हाला सेल द युनिट ऑफ लाईफ या चॅप्टरमधल्या शीटमध्ये दिलेले आहेत, तर आपण त्या एक्झरसाइजमध्ये दिलेले लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 या MCQचे आज आपण डाऊट्स पाहणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण जे डाऊट होते पहिले 10 टास्क मधले ते आपण पूर्ण केलेत. आता लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 यामधले जे तुमचे डाऊट्स आहेत ते डाऊट्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. आपण लेवल 1 पासून सुरुवात करूया. लेवल 1 हे तुमच्या समोर आहे आता सध्याला. मग ह्या लेवल 1 मध्ये भरपूर प्रमाणामध्ये डाऊट्स तुम्ही मला या ठिकाणी दिलेले आहेत आणि वन बाय वन आपण त्या प्रत्येक डाऊट्सला सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे तसं तुम्ही तुमच्याकडे जर रेकॉर्ड करून ठेवला कोणकोणते डाऊट्स आहेत तसं मी कंटिन्यू मध्ये घेतो, म्हणजे प्रॉब्लेम राहणार नाही. तर पहिल्याच नंबरचा क्वेश्चन हे तुम्ही लेवल 1 मध्ये डाऊट साठी घेतलेला आहे. ठीक आहे. मग हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे तर what is this? The physico-chemical approach to study and understand living organisms is called. डाऊट घेण्याचं कारण हे बरोबर आहे. याचं कारण असं आहे की रिलेटेड स्टेटमेंट हे तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलंय की द फिजिको-केमिकल अप्रोच टू स्टडी अँड अंडरस्टँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड. फिजिको-केमिकल असं म्हटलेलं आहे. जेव्हा फिजिको केमिकल येईल तर आता याच्यामध्ये दोन्ही एकत्र येतात. ठीक आहे. जेव्हा दोन्ही एकत्र घेतलं जाईल तर मग आता विचार करा, या ठिकाणी ऑप्शन 2 आहे ज्या ठिकाणी सिंगल फक्त फिजिकल दिलेलं आहे, त्यानंतर इथं केमिकल दिलेलं आहे, इथं बायोकेमिस्ट्री दिलेली आहे. बायोकेमिस्ट्री मध्ये सगळे केमिकल्स येतील. राहिलं रिडक्शनिस्ट इन बायोलॉजी. रिडक्शनिस्ट इन बायोलॉजी. आता रिडक्शनिस्ट इन बायोलॉजी तिथं काय विचारलेलं आहे त्यांनी? फिजिको केमिकल अप्रोच टू स्टडी असं त्यांनी विचारलेलं आहे. आता फिजिको केमिकल अप्रोच टू स्टडी जर असं विचारलेलं असेल तर मग इथं स्टडी आहे, इट इज अ स्पेसिफिक ब्रांच, किंवा आपण त्याला म्हणूया की स्पेसिफिक पर्सन जो आहे तो स्टडी करतो आहे. मग इथं रिडक्शनिस्ट घ्यावं लागेल. रिडक्शन म्हणजे त्या स्पेसिफिक कन्सेप्टला एलॅबोरेट करणारा. ठीक आहे. आणि हे बायोलॉजी मध्ये येईल, म्हणून याचा आन्सर काय येईल? इट्स आन्सर इज ए फर्स्ट. ठीक आहे. याच्यानंतर क्वेश्चन नंबर, आता पहिल्या क्वेश्चन नंतर डायरेक्ट क्वेश्चन नंबर दिलेला आहे 19 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण डायरेक्ट 19व्या नंबरच्या क्वेश्चन कडे जाऊया. 19 नंतर 29, 30, 31 असे क्वेश्चन्स दिलेले आहेत. या एकाच पेजवरती सगळे येऊन जातील. मग या ठिकाणी तुम्ही जो क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 19 काय आहे? क्वेश्चन नंबर 19, विच स्टेटमेंट, काय विचारलं या ठिकाणी? विच स्टेटमेंट आउट ऑफ विच इज करेक्ट. खाली 4 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत आणि खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे? पहिला पहा, शॉन स्टडीड कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ एनिमल्स अँड देन मॉडिफाईड दी सेल थेअरी. आपल्याला माहित आहे की शॉननं ॲनिमल वरती काम केलेलं आहे, पण इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे? इथं विचारले त्यांनी इनकरेक्ट. बरोबर. इथं कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ ॲनिमल म्हटलंय, याचा अर्थ हा स्टेटमेंट काय झाला? करेक्ट झाला. मी इथं जे हे टिकमार्क करतोय ना, ही करेक्ट स्टेटमेंटची करतोय आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे. सेकंड स्टेटमेंट कडे जाऊया. रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड अँड नेम न्यूक्लियस इज दी सेल. करेक्ट. आणि रॉबर्ट ब्राउन स्पेसिफिकली कोणासाठी आहे? न्यूक्लियस साठी याचं नाव घेतलं जातं, म्हणून हा स्टेटमेंट पण करेक्ट झाला. पुढे जाऊया. अँटोन व्हॅन लिव्हनहॉक रिपोर्टेड द एक्झिस्टन्स ऑफ प्लांट पिगमेंट. झाला इथे प्रॉब्लेम, कारण अँटोन व्हॅन लिव्हनहॉकनं स्पेसिफिकली काम केलं होतं या ठिकाणी. एक तर मायक्रोस्कोप आहे
बरोबर. आणि त्याचबरोबर त्यानं काम केलेलं आहे लिव्हिंग सेलवरती, बरोबर. मग याचा अर्थ अँटोन व्हॅन लेव्हनॉक हा प्लांट पिगमेंट वरती काम करणार नाही. याचा अर्थ हा स्टेटमेंट इनकरेक्ट झाला आणि इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधायचं होतं म्हणून आपल्याला हा ऑप्शनही भेटला. म्हणून याचा ऑप्शन काय असेल? थर्ड. तरी फोर्थ पाहूया एकदा. श्लिडेन अँड शॉन इस्टॅब्लिश दी सेल थेअरी, म्हणजे हा स्टेटमेंट पण काय आहे? करेक्ट आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 29 कडे जाऊया. विच ऑफ दी फॉलोइंग, त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे? सिंपलचा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. सी हियर, विच ऑफ दी फॉलोइंग डज नॉट हॅव युकॅरियोटिक सेल. खूप सिंपलचा प्रश्न आहे आणि तुम्हाला माहित आहे युकॅरियोटिक सेल कोणामध्ये असतं? तर बॅक्टेरियामध्ये असतं. सॉरी, कोणामध्ये असतं? मग प्लांट्स, प्रोटिस्टा, फंगाय, हे तुम्हाला माहित आहे युकॅरियोटिक सेल. ऑल युकॅरियोट्स, यू ऑलरेडी नोज दॅट. हा प्रश्न खूप सिंपल आहे. सगळे युकॅरियोट कोणकोणते आहेत? मग यामध्ये तुमचं प्लांट आहेत, बरोबर, प्रोटिस्टा आहे, बरोबर, त्यानंतर ॲनिमल्स आहेत, बरोबर, आणि शेवटी फंगाय पण आहेत. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये पहा, प्रोटिस्टा अँड फंगाय पहिल्या ऑप्शनमध्ये दिले, दुसऱ्या ऑप्शनमध्ये प्लांट अँड ॲनिमल दिले, तिसऱ्या ऑप्शनमध्ये प्लांट अँड फंगाय दिले. मग राहिलं मोनेरा अँड फंगाय, मोनेरा अँड बॅक्टेरिया, बरोबर. आणि तर प्लांट मी तुम्हाला इथे ऑप्शन जे दिलेत वरती, तर त्यापैकी हा नाहीये. म्हणजे याचा अर्थ, याचा आन्सर काय येईल? फोर्थ नंबरचा आन्सर येईल, दॅट इज मोनेरा अँड बॅक्टेरिया. तुम्हाला माहित आहे बोथ आर दी प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. दोन्ही कोण आहेत? बोथ आर दी प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 29. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. आता क्वेश्चन नंबर 30, which is the term used for specialized differentiation form of cell membrane that is the characteristic of prokaryotic cell. काय म्हटलंय? Which is the term used for specialized differentiation form? Which is the term used for specialized differentiation form? स्पेसिफिकली काय आलं या ठिकाणी? स्पेसिफिकली हे आलेलं आहे स्पेशलाइज्ड डिफरन्शिएशन फॉर्म. मग प्रोकॅरियोटिक सेलसाठी स्पेशलाइज्ड डिफरन्शिएशन फॉर्म काय असू शकतं? सियर, प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्रोकॅरियोटिक ॲज वेल ॲज युकॅरियोटिक. त्यानंतर मेसोफिल सेल, हा सुद्धा दोघांसाठी पण आहे, बरोबर. मेसोफिल सेल हा दोघांसाठी पण आहे, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्रोकॅरियोटिक ॲज वेल ॲज युकॅरियोटिक. मेसोफिल ओनली फॉर युकॅरियोट्स, कोणासाठी आहे? इट इज ओनली फॉर युकॅरियोट. सॉरी फॉर दॅट, यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये इंटरप्शन्स येत आहेत. आपण प्रयत्न करूया इंटरप्शन्स येणार नाही यासाठी. मग हे कशासाठी आहे? युकॅरियोटिकसाठी. युकॅरियोटिक कसं तुम्हाला माहित आहे, मेसोफिल प्रेझेंट इन दी प्लांट लिव्स. कोणामध्ये प्रेझेंट असतात? प्लांटच्या लिव्स मध्ये प्रेझेंट असतात. मग याचा अर्थ प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक झालं. डेस्मोसोम्स इज अ मायक्रोबॉडी. काय आहे? इट इज अ मायक्रोबॉडी अँड मायक्रोबॉडी प्रेझेंट इन ओनली युकॅरियोटिक सेल. कशामध्ये आहे? हे फक्त युकॅरियोटिक मध्ये. पुढे आलं मेसोझोम्स. त्यांनी काय सांगितलं? स्पेशलाइज्ड डिफरन्शिएशन फॉर्म and mesosomes is formed from the plasma membrane of prokaryotic cell. करेक्ट. त्याचा अर्थ आन्सर काय झाला आता? मेसोझोम. स्पेशली इट इज फॉर मेसोझोम. हे कोणासाठी आहे स्पेसिफिकली? हा मेसोझोम साठी आहे. ठीक आहे. हे झालं क्वेश्चन नंबर 30. नाउ क्वेश्चन नंबर 31.
हा एक क्वेश्चन तुम्ही दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 काय सांगते, प्लाझ्मिड डीएनए इज used to monitor bacterial or dash dash with foreign DNA. सरळ सरळ स्टेटमेंट दिलेला आहे. प्लाझ्मिड डीएनए इज यूज्ड टू मॉनिटर बॅक्टेरियल डॅश डॅश विथ फॉरेन डीएनए. मग काय असेल, प्लाझ्मिड कशासाठी युजफुल आहे? मग आता मी मोस्ट ऑफ द फंक्शनिंग तुम्हाला थ्योरीमध्ये सांगितलेलं आहे. इथं जे ऑप्शन दिलेत मी ते ऑप्शन क्लिअर करतो तुम्हाला. ट्रान्सडक्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. ट्रान्सडक्शन हे तिन्ही, हे चारही ऑप्शन जे आहेत ना, दॅट ऑल फॉर ट्रान्सफर ऑफ, त्यांना ठेवा कुठेतरी लिहून ठेवा, ट्रान्सफर ऑफ डीएनए किंवा जिनेटिक मटेरियल, फक्त डीएनएच नव्हे, किंवा जिनेटिक मटेरियल टू अदर सेल्स किंवा अदर कंपोनंट, या पद्धतीने आहे. ठीक आहे. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेलं असेल. इथं मी जे तुम्हाला दिलंय सॉरी फॉर सम टेक्निकल इंटरप्शन्स. इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, हे कशासाठी आहे, फॉर ट्रान्सफर ऑफ डीएनए. हे सगळे काय आहेत त्याचे मेथड्स आहेत. ठीक आहे. मग प्रत्येक मेथड कोणासाठी आहे? इथं पहिल्या नंबरला दिले ट्रान्सडक्शन, ट्रान्सडक्शन ट्रान्सफर ऑफ डीएनए इनटू दी व्हायरस. पहा, ट्रान्सडक्शन काय, ट्रान्सफर ऑफ डीएनए इनटू दी व्हायरस. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन इट इज नॉट ए ट्रान्सफर प्रोसेस, इट इज ए प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. हे काय आहे, फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं, प्लाझ्मिड डीएनए इज यूज टू मॉनिटर बॅक्टेरियल डॅश डॅश विथ फॉरेन डीएनए, बॅक्टेरियल डॅश डॅश विथ फॉरेन डीएनए. ठीक आहे. मग इथं त्यांनी प्रोटीन सिंथेसिस दिलेला नाहीये, गेला हा ऑप्शन, व्हायरसचा गेला कारण बॅक्टेरियल डीएनए विचारले. त्यानंतर ट्रान्सलेशन गेला. नाव ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ डीएनए फ्रॉम होस्ट टू दी बॅक्टेरियल सेल. इट इज स्पेसिफिकली फॉर बॅक्टेरियल सेल. ठीक आहे. आणि ट्रान्सक्रिप्शन दी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरएनए. म्हणजे मॅच कोण झाला, फक्त ट्रान्सफॉर्मेशन. आन्सर काय येईल मग, आन्सर इन थर्ड नंबरचं. ठीक आहे. सो हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालेला असेल. त्याच्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट डाऊट कडे. क्वेश्चन नंबर 36 हे कंटिन्यू आहे. 36, 37, 40, 45 आणि 50 हे कंटिन्यू आहे. क्वेश्चन नंबर 36, 37, 40, 45 आणि 50. क्वेश्चन नंबर 36. काय म्हणते क्वेश्चन 36, which of the following does not have an undivided mass of protoplasm? Which of the following does not an undivided mass of protoplasm? आता तर गरजेचं नाहीये की हे प्रोकॅरियोटिकचा आहे की युकॅरियोटिकचा, पण प्रोटोप्लाझम विचारलेलं आहे. प्रोटोप्लाझम तुम्हाला माहित आहे मोस्टली
प्लांट सेलमध्ये किंवा कोणत्याही प्रकारचा सेल असू द्या त्याच्या आतमध्ये म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमधला पार्ट ज्याला आपण सायटोप्लाझम सुद्धा बोलतो. प्लांटमध्ये खरं तर प्रोटोप्लाझम त्याला म्हणलं जातं, त्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲज वेल ॲज सायटोप्लाझम दोन्ही पण येतात. त्याने काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव अन अनडिवायडेड मास, डज नॉट हॅव अन अनडिवायडेड मास ऑफ प्रोटोप्लाझम. मग ध्यानात ठेवा, अनडिवायडेड म्हटले, अनडिवायडेड. म्युकर, म्युकर, म्युकर काय आहे, इट इज ए फंगाय. ठीक आहे. अनडिवायडेड मास, त्याने काय म्हटलंय, अनडिवायडेड मास. अनडिवायडेड मास हे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमचं येतं. कोणाचं येतं, ध्यानात राहील, कोणाचं येतं, मल्टी सेल्युलर. म्हणजे स्पेसिफिकली कोणासाठी आहे हा, युकॅरियोटिक साठी आहे. कारण युकॅरियोटिक मध्येच मल्टी सेल्युलर नेचर फॉर्म होतो. म्युकर हा फंगाय आहे, झाला युकॅरियोटिक. रायझोपस सुद्धा फंगाय आहे, झाला युकॅरियोटिक. वॉचेरिया बँक्रॉफ्टी, इट इज अन ॲनिमल. काय आहे, ॲनिमल. इट इज ए नेमॅटोड. नेमॅटोड. पण बॅक्टेरिया इज ए प्रोकॅरियोट. बॅक्टेरिया काय आहे, प्रोकॅरियोट. सर्व सर्व आपल्याला आन्सर भेटलं 4th. ठीक आहे. 36 नंबर हा तुमचा क्लिअर झालेला असेल. आता त्यानंतर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 40 कडे. क्वेश्चन नंबर 40 मध्ये काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग is not an inclusion body. Which of the following is not an inclusion body? Inclusion body काय असते, inclusion body present in cytoplasm. पहा बरं आता, सियानोफायशियन ग्रॅन्युल सायटोप्लाझम मध्ये असतं, ग्लायकोजन ग्रॅन्युल्स सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं, पण पॉलिझोम सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. सियानोफायशियन ग्रॅन्युल्स मर्ज्ड इनटू दी सायटोप्लाझम, ग्लायकोजन ग्रॅन्युल्स मर्ज्ड इनटू दी सायटोप्लाझम. ठीक आहे. फॉस्फेट ग्रॅन्युल्स ऑल्सो मर्ज्ड इनटू दी सायटोप्लाझम. हे डायरेक्ट कशामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल, मेटाबॉलिझम मध्ये इन्व्हॉल्व्ह असेल. पण पॉलिझोम, पॉलिझोम नॉट मर्ज्ड. काय आहे, याच्यामध्ये ग्रुप ऑफ रायबोझोम्स आहेत, बरोबर. मग ग्रुप ऑफ रायबोझोम जर असेल तर इट इज नॉट मर्ज्ड, नॉट मर्ज आणि हॅव्हिंग ओन ऑर्गनायझेशन, याचं स्वतःचं ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे हे डायरेक्ट इन्क्लुजन बॉडीमध्ये येत नाही. सेकंड थिंग पहा, सियानोफायसिन ऑर्गेनिक ग्रॅन्युल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ग्लायकोजन ग्रॅन्युल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, फॉस्फेट इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि इन्क्लुजन बॉडी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक पासून तयार होते. पण तसं पॉलिझोमचं नाहीये. मग याचा आन्सर काय येईल, 3rd नंबरचं याचं आन्सर येईल. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 45 and then 50. Now question number 45, what are the subunit of prokaryotic ribosome? मला वाटतं एक्सप्लेनेशनची गरज नाही. प्रोकॅरियोटिक रायबोझोम विचारलेला आहे. प्रोकॅरियोटिक रायबोझोम इज ए, प्रोकॅरियोटिक रायबोझोम कसा असतो, इट इज ए 70S टाइप, बरोबर. 70S मध्ये 40 and 50 and 30S चे सब युनिट असतात, बरोबर ना. आणि 80S जर असेल तर याच्यामध्ये 60 आणि 40 चे सब युनिट असतात. मग आता इथं काय दिलंय त्यांनी, पहिल्या ऑप्शन मध्ये 20-30 दिलाय, गेला. दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिलाय 50-30 म्हणजे भेटला आपल्याला. तिसऱ्या ऑप्शन मध्ये डायरेक्ट 70-80 दिलाय, म्हणजे दिस आर नॉट सब युनिट. हे सर्व सर्व काय झाले, रायबोझोम झाले. आणि 50S 30S यापैकी 50S सब युनिट आहे, पण 30S हा सब युनिट नाही. हे तीनही ऑप्शन गेलेत. आन्सर राहिलं सेकंड नंबरचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 50.
क्वेश्चन नंबर 50 मध्ये काय आहे? डिपेंडिंग ऑन द ease of extraction, depending on the ease of extraction, ease of extraction म्हटलंय membrane protein can be classified as, membrane protein can be classified as, सरळ प्रोटीन घेतलं ना प्रोटीन, तर त्याचे कन्फिगरेशन काय आहे, त्याचे कन्फिगरेशन जे आहे तर ते होतात प्रायमरी अँड सेकंडरी प्रोटीन. काय होतात? प्रायमरी, नॉट ओनली दी प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. जर काय असेल कन्फिगरेशन असेल, त्यांनी काय म्हटलंय, डिपेंडिंग ऑन इज ऑफ एक्स्ट्रॅक्शन, मेम्ब्रेन प्रोटीन म्हटलंय, म्हणजे स्पेसिफिकली कोणासाठी आले आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन साठी आलंय. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये मेम्ब्रेन प्रोटीन कोणकोणते असतात? एकतर पेरिफेरल असतात किंवा इंटिग्रल प्रोटीन असतात, बरोबर ना, बाकी दुसरं नसतं. मग हा ऑप्शन तर इथेच गेला कारण हा कन्फिगरेशन आहे. त्यानंतर इंटिग्रल पेरिफेरल आपल्याला आन्सर भेटलेला आहे, पण पुढे टोटल और पार्शियल दिलेला आहे. असं काही प्रकार त्या मेम्ब्रेन प्रोटीन मध्ये नसतं. आणि ग्लायकोप्रोटीन आणि लायकोप्रोटीन हे जे आहेत हे कंपोजिशन झाले. हे काय झाले? कंपोजिशन झाले. डायरेक्ट त्या प्रकारचे प्रोटीन इथे होणार नाही. ऑप्शन क्लिअर झालं तुम्हाला? हे 100% तुम्हाला क्लिअर झालेलं असेलच. पुढे जाऊया आपण. पुढे आहे 54 आणि 56, हे 50च्या रेंज मध्ये असे क्वेश्चन्स आहेत. 54 अँड 56. मग 54 काय सांगताय? The desmosomes are concerned with, कशाशी रिलेटेड आहे डेस्मोझोम्स? मग कशाचे आहे तुम्ही ध्यानात ठेवा. डेस्मोझोम्स जे आहेत ना हे ऑर्गेनिली आहे. स्पेसिफिकली ऑर्गेनिली ऍक्च्युअली ऑन द टाइम फॉर्म झालेले ऑर्गेनिल. सी दिस इज अन प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा काय आहे? हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. आता हे आतमध्ये सायटोप्लाझम आहे, बरोबर. आता जेव्हा सायटोप्लाझम मध्ये काही बॉडीज हे इम्पॉर्टंट नसतात किंवा फॉरेन असतात किंवा वेस्ट असेल तर त्यांना काय करायचं असतं? बॉडीच्या बाहेर टाकायचं, सेलच्या बाहेर टाकायचं असतं. मग सेलच्या बाहेर टाकण्यासाठी काय होईल तर इथे हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर तो काय होईल? एक्सटर्नली या पद्धतीने होईल, कारण त्याला काय करायचं? इथं व्हेसिकल तयार करायचं आहे. इथे जरा व्हेसिकल तयार करायचं आहे. म्हणजे तुमची हा जो ग्रॅन्युल आहे हा काय झाला? इथे आला आणि इथून त्याला काय केलं जाईल? सेलच्या बाहेर टाकलं जाईल. दी प्रोसेस इज कॉल्ड ॲज एक्झोसायटोसिस. याला काय म्हणतो आपण? एक्झोसायटोसिस. आणि ही जी एक्झोसायटोसिस प्रोसेस आहे ही बाहेर जाण्याची प्रोसेस आहे आणि वेस्ट मटेरियलला काय करतो? तो बाहेर टाकतोय. इथे ही जी बॉडी तयार झाली दिस इज कॉल्ड एज द डेस्मोझोम. याला काय म्हणतात? डेस्मोझोम. एक्झोसायटोसिस वेस्टला केलं जातंय त्या बेसिसवर दिस इज कॉल्ड ॲज, त्या बेसिसवर त्याला काय म्हणतात? एक्सक्रीशन. ठीक आहे. मग आता इथं पहा बरं, ऑप्शन मध्ये तुम्हाला एक्सक्रीशन दिलेलं आहे का? मग एकतर सेल डिव्हिजन दिले नाही, सेल मेम्ब्रेन दिले, सेल अडरन्स दिलंय. इथं अडर व्हायचं नाहीये, त्याला ट्रान्सफर करायचं आहे किंवा बाहेर टाकायचंय. सायटोलायसिस, इथं मेम्ब्रेन लाईज झालेला नाहीये, हा मेम्ब्रेन लाईज होत नाही. मग राहिलं काय? सेल्युलर एक्सक्रीशन. म्हणजे आन्सर काय येईल? 4th नंबरचा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे. पुढे चला. क्वेश्चन नंबर 56 काय म्हणते? विच पार्ट ऑफ द सेल इज प्रेझेंट इन द मॅच्युअर आरबीसीज? विच पार्ट ऑफ द सेल प्रेझेंट इन द मॅच्युअर आरबीसीज? त्यांनी काय म्हटलंय? मॅच्युअर आरबीसीज. मी तुम्हाला यादी पण सांगितलेलं आहे. जेव्हा आरबीसी यंग आहे, जेव्हा आरबीसी यंग असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये न्यूक्लियस पण असतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये मेजर ऑर्गेनिलीज पण असतात. ठीक आहे. जेव्हा हा कन्वर्ट होऊन मॅच्युअर्ड होतो, when it matured, these all organelles, हे जे सगळे ऑर्गेनिलीज आहेत काय होतात? these all organelles will be
डिसइंटिग्रेट्स. हे काय होतील? डिसइंटिग्रेट्स होईल, एकही राहणार नाही. मग काय राहील? फक्त the remaining material is an cytoplasm. त्याने काय म्हटलंय? which part of the cell is present in the mature RBC. मग काय असेल? मायटोकॉन्ड्रिया नाहीयेच, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पण नाहीये, न्यूक्लियस पण नाहीये, मग राहिलं काय? फक्त सायटोप्लाझम. मग आन्सर काय येईल? 4th नंबरचा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे, हा प्रॉब्लेमही तुमचा क्लिअर झालेला असेल. आता पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 67 कडे. 67 च्या रेंज मध्ये 67 आणि 69 असे दोन क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 67 काय आहे? दी ऑस्मोटिक एक्सपान्शन. क्वेश्चन नंबर 67, दी ऑस्मोटिक एक्सपान्शन of a cell kept in water is cheaply regulated by. The osmotic expansion of a cell kept in water is chiefly regulated by. एक्सपान्शन म्हणजे काय? ऑस्मोसिस काय आहे तुम्हाला माहित आहे का? येतं 10वी मध्ये मे बी स्टडी केले असेल, मी तुम्हाला इथं क्लिअर करतो ऑस्मोसिस काय आहे. सी दिस इज अ मेम्ब्रेन ग्रेडियंट. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे ऑस्मोसिस काय आहे. मग इथं पाण्याचं प्रमाण सी कमी आहे आणि इथे पाण्याचं प्रमाण जास्त आहे. जिथे पाण्याचं प्रमाण जास्त असेल तिथे या आधी पण तुम्हाला सांगितलंय की तिथे सोल्यूटचं प्रमाण काय असणार आहे? कमी असेल, बरोबर. आणि जिथे पाण्याचं प्रमाण कमी आहे तिथे सोल्यूटचं प्रमाण काय असेल? जास्त असेल, बरोबर. आता इकडे हे सोल्यूटचं प्रमाण काय आहे? जास्त, बरोबर. आणि इथे या सोल्यूटचं प्रमाण कसं आहे? कमी. मग फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, कोणाचं? सोल्यूटचं. फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन काय होईल? मग हे जे पाणी आहे हे काय होईल? ट्रान्सफर होईल. दॅट इज कॉल्ड ॲज दी ऑस्मोसिस. पाणी आहे ना, पाणी, वॉटर किंवा सोल्युशन. आणि काय केलंय? आता तुम्ही काय केलं? त्या मटेरियल किंवा त्या सेलला केप्ट इन वॉटर, पाण्यामध्ये ठेवले, इज चीफली रेग्युलेटेड बाय. मग आता याला कोण रेग्युलेट करेल? कोण रेग्युलेट करेल? मग एक्सेस वॉटर ज्या ठिकाणी प्रेझेंट असतं फक्त तोच रेग्युलेट करेल. पण जर ऍक्च्युअली इथं जर मेम्ब्रेन दिला असता तर आपण इथं सांगितलंय की इट इज ए मेम्ब्रेन ग्रेडियंट. हा काय आहे? कारण ऑस्मोसिस जे आहे ते मेम्ब्रेनवरती डिपेंड असतं कोणत्या प्रकारचं. पण इथं ऑप्शनमध्ये मेम्ब्रेन नाहीये पण तुम्हाला व्हॅक्युअल दिलेला आहे, बरोबर. मग प्लास्टिक, मायटोकॉन्ड्रिया, रायबोसोम सेटमध्ये काही संबंध येत नाही. आन्सर येईल तुमचं 4th नंबरचं आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 69 इथे आहे. हा क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्ड्रॉन? मिनिंग ऑफ काय म्हटलंय त्याने? कॉन्ड्रॉल्स इज द वर्ड इन दी वर्ड मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे आता तुम्ही काय केले? यांनी काय केलं? इथं तुम्हाला त्या मायटोकॉन्ड्रियाचे तुकडे करायला लावले, बरोबर. मायटो एक आहे तुमचा मायटो आणि दुसरा आहे कॉन्ड्रिया. ठीक आहे. मायटोस इनसाइड सेल, कॉन्ड्रिया द ग्रॅन्युल लाइक ऑर्गेनेल, ग्रॅन्युल लाइक बॉडी. काय असेल हे? दी ग्रॅन्युल लाइक बॉडी. समजते ना? मग ग्रॅन्युल लाइक बॉडी असेल तर मग इथं कुठे दिले ते? त्यांनी दिले हे 3rd नंबरच्या ऑप्शन मध्ये. तसे तुम्हाला माहित आहे की मायटोकॉन्ड्रिया कार्टिलेजिनस नाही. हा पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथं कार्टिलेजिनस द्यायचं कारण, आता जर तुम्ही फायनलला ही एक्झाम देत असाल तर त्या ठिकाणी होईल काय की तुम्हाला आणखीन एक चॅप्टर स्टडी करायचा आहे, अॅनिमल टिश्यू. ठीक आहे. अॅनिमल टिश्यू मध्ये तुम्हाला एक टिश्यू स्टडी करायचा आहे, कार्टिलेज. आणि कार्टिलेजला बायोलॉजीच्या भाषेमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सेल्स जे प्रेझेंट आहे त्या सेलला कॉन्ड्रोसाइट्स म्हणतात. त्या सेल्स आर कॉल्ड ॲज कॉन्ड्रोसाइट्स. ठीक आहे. मग इथं तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नकोय कारण याचे प्रोटीन पण काय आहे? कॉन्ड्रीन प्रोटीन. याचे प्रोटीन पण आहे कॉन्ड्रीन प्रोटीन. आणि ध्यानात ठेवा असं जर झालं तर मग कार्टिलेज बरोबर तुम्हाला इथे त्याचा प्रॉब्लेम निर्माण व्हायला नकोय.
समजते तुम्हाला चांगल्या पद्धतीने? मग त्याच्यामुळे काय होईल आता, हा ऑप्शन या ठिकाणी चालला जाईल. मग आता इथं काय राहील आन्सर, फक्त एकच राहील, दॅट इज ॲन ग्रॅन्युल्स. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 70. Which of the following is not present in the mitochondrial matrix? खालीलपैकी कोणतं मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट नाही? त्यांनी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स म्हटलंय. तुम्हाला माहित आहे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स कन्सिस्ट प्रोटीन्स, बरोबर, लिपिड्स, बरोबर, डीएनए मॉलिक्युल्स तिन्ही प्रेझेंट असतात, कारण ऑल आर ऑर्गेनिक कंपाऊंड आणि ऑर्गेनिक इनऑर्गेनिक कंपाऊंड प्रेझेंट असतात. बट मायटोकॉन्ड्रिया इज नॉट ए कलरफुल कंपाऊंड. इट इज नॉट ए, हा काही कलरफुल ऑर्गेनेली नाही, ही काही कलरफुल ऑर्गेनेली नाही. याचं कारण काय आहे? देर इज ॲब्सेन्स ऑफ पिगमेंट, त्याच्यामध्ये पिगमेंट नसतात. आणि इथं चौथ्या नंबरचा जो हा ऑप्शन दिलेला आहे ना, अँथोसायानिन, इट इज अ पिगमेंट विच इज ॲब्सेंट इन द मायटोकॉन्ड्रिया. म्हणून याचा आन्सर काय येईल? फोर्थ नंबरचा आन्सर येईल याचं, दॅट इज अँथोसायानिन. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 75. काय म्हणते क्वेश्चन नंबर 75 सी यार. Which of the following are the type of prokaryotic ribosome? डायरेक्ट आता क्लिअर करतो, जास्त काय त्याच्यामध्ये टाइमपास करण्याची गरज नाही. 70S इज प्रोकॅरियोटिक, 80S इज युकॅरियोटिक आणि ही 30S आणि 40S काय आहे? बोथ आर सब युनिट. मग आन्सर काय येईल? आन्सर इज थर्ड नंबरचा. पुढे चला, 77 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट डज सेडिमेंटेशन कोइफिशियंट? जेव्हा जेव्हा सेडिमेंटेशन कोइफिशियंट असं वर्ड येईल तेव्हा तेव्हा काय करायचंय? तेव्हा तेव्हा लगेच ध्यानात आणायचं, दॅट इज ॲन रायबोझोम. काय ध्यानात आणशाल तुम्ही? दॅट इज ॲन रायबोझोम. आता त्यांनी काय म्हटले, सेडिमेंटेशन कोइफिशियंट काय आहे? मग मी तुम्हाला इथं सांगितलंय की रायबोझोमचं जेव्हा युनिट फाइंड आउट केलं जातं तेव्हा अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन केलं जातं. आठवते थिअरी तुम्हाला? अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन. मिक्सरचं एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दिलेलं होतं. ठीक आहे, मग त्याचं लोअर मोस्ट जो युनिट असेल तर तो या ठिकाणी घेतला जातो. हे अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन, ठीक आहे, हे अल्ट्रा का म्हटलं जातं? इट इज ऑन द बेसिस ऑफ स्पीड. कमी स्पीड असेल तर अल्ट्रा घेतला जाणार, जास्त स्पीड असेल तर तिथं अल्ट्रा घेतला जातो. मग आता तुम्हाला आन्सर मला असं वाटतं फाइंड आउट झालेला असेल, काय असेल ते या ठिकाणी. ठीक आहे, पण आता मी जर तुम्हाला स्पीड सांगितलंय, स्पीड अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन, मग लगेच आन्सर थर्ड सिलेक्ट करू नका. याचं कारण काय आहे की त्यांनी सेडिमेंटेशन कोइफिशियंट म्हटलेलं आहे. मग तेव्हा काय होतं, सेडिमेंटेशन नंतर समजा ह्या ठिकाणी मी घेतो सीआर, ही एक ट्यूब आहे, ग्लास ट्यूब, याच्यामध्ये मटेरियल टाकले. सेडिमेंटेशन नंतर काय होतं, हायर डेन्सिटी आणि लार्ज मॉलिक्युल खाली जाऊन बसतात, सॉरी सेंट्रिफ्युगेशन नंतर खाली जाऊन बसतात, आणि कमी डेन्सिटी असलेले स्मॉल मॉलिक्युल जे आहेत हे काय होतात, वरती येतात. यांची काय आहे, हायर डेन्सिटी आहे, बरोबर, आणि साईज ही कशी आहे याची, स्मॉल आहे. वरती कसं असतं, लो डेन्सिटी, बरोबर, आणि याची साईज लार्ज असते, सॉरी या खालची साईज लार्ज आणि इथं साईज काय असेल त्यांची स्मॉल असेल. हे का झालं, हे दोन पार्ट का झाले, बिकॉज ऑफ सेंट्रिफ्युगेशन किंवा अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशनमुळे हे दोन पार्ट झाले. म्हणजे मग आता इथे काय विचारलं, व्हॉट डज सेडिमेंटेशन कोएफिशिएंट इंडिकेट? हे काय इंडिकेट करतं? मग स्मॉलर मॉलिक्युल वरती गेले तरी हायर मॉलिक्युल, लार्जर मॉलिक्युल खाली आले, म्हणजे इट मेजर्स ऑफ डेन्सिटी अँड साईज. आन्सर काय येईल? फोर्थ नंबरचं आन्सर याचं येईल.
ठीक आहे. त्यानंतर पुढे चला, क्वेश्चन नंबर 80. Microtubules are absent in. तुम्ही सांगा. मायक्रोट्युब्युल आहे, मायक्रोट्युब्युल कोणामध्ये प्रेझेंट असतं? आपण ऑलरेडी स्टडी केलाय, सिलिया, फ्लॅजेला आणि सेंट्रिओल, बरोबर ना? मायक्रोट्युब्युल याच्यातच ऍबसेंट असतं ना. मायक्रोट्युब्युल ऍबसेंट इन, सॉरी याच्यात काय असतं? प्रेझेंट असतं. मग आता इथं पहा, फ्लॅजेला आलं, सेंट्रिओल पण आलं, स्पिंडल फायबर्स पण घ्यायचं होतं, स्पिंडल फायबर. कारण सिलिया आणि फ्लॅजेला या दोघांची बेसल बॉडी जी असते ती कोण तयार करतो? सेंट्रिओल तयार करतो. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये असलेले क्रोमोझोमला अरेंज करणारा स्पिंडल फायबर, स्पिंडल फायबर हा सुद्धा कशापासून तयार झालाय? मायक्रोट्युब्युल पासून. मग एकटाच राहिला फक्त हा, मायटोकॉन्ड्रिया. आन्सर इज फर्स्ट. देन क्वेश्चन नंबर 90. What are included under pore complex? Pore complex, it is related to nuclear pore complex. हे महत्वाचं आहे. एवढीच एक ट्रिक इथे आहे आणि सिंपल आहे. पोर कॉम्प्लेक्स म्हटले की न्यूक्लियर पोर कॉम्प्लेक्स. त्यांनी काय म्हटलंय? व्हॉट आर इन्क्लुडेड अंडर पोर कॉम्प्लेक्स? पोर कॉम्प्लेक्स मध्ये काय काय इन्क्लूड आहे? मग सी, nuclear pore and the annulus, nuclear pore with the nuclear membrane, nucleolus and the caryolate, and nuclear pore with nucleolus. पोर कॉम्प्लेक्स म्हटलंय. मग पोर कॉम्प्लेक्स म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले एक छोटासा लेअर जो त्या पोर मध्ये प्रेझेंट असतो त्याला आपण अॅन्युलस म्हणतो. मग काय येतं? न्यूक्लियर पोर अँड दी अॅन्युलस. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 91 कडे चला. Which is the source membrane to all the other cell membrane? Which is the source membrane to all the other cell membrane? कोणतं एक सोर्स मेम्ब्रेन आहे बाकीच्या अदर मेम्ब्रेनला? तुम्ही पहा, न्यूक्लियर मेम्ब्रेन हा प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून तयार झाला. सेल मेम्ब्रेनला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलं जातं. आणि मेम्ब्रेन ऑफ सेल ऑर्गेनेलिज, मेम्ब्रेन ऑफ सेल ऑर्गेनेलिज हे सुद्धा अदर. इथं पहा, ध्यानात ठेवा, आता फक्त न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं तर आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनला सोर्स घेऊ शकलो असतो. पण आपण हे स्टडी केलेलं आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेन स्टार्ट फ्रॉम न्यूक्लियस टू मेम्ब्रेन पर्यंत. याचा अर्थ मेन सोर्स त्याचा जो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा तो कोणता आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. मग सेल मेम्ब्रेनचा पण तोच असेल. मेम्ब्रेन ऑफ सेल ऑर्गेनेलिज हा काय करतो? बाकीच्या सगळ्या ऑर्गेनेलला कंट्रोल करण्याचं काम करतो. याचा अर्थ यांच्यासाठी सुद्धा हा काय झाला? सोर्स. मग शेवटी इथे सोर्स मेम्ब्रेन टू ऑल दी अदर मेम्ब्रेन इज अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन. मेन जो सोर्स आहे तो काय आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेन. सेकंड थिंग, आता हे मी तुम्हाला सरळ सरळ अप्लाइड लेवलला सांगितलं. थोडंसं आपण त्याच्या कंपोजिशन कडे जाऊ. न्यूक्लियस हॅव्हिंग डीएनए, बरोबर. डीएनए बाय एक्सप्रेशन फॉर्म दी प्रोटीन्स, बरोबर ना? बाय एक्सप्रेशन फॉर्म दी प्रोटीन्स. प्रोटीन्स आफ्टर डिफरेंशिएशन फॉर्म दी एंजाइम्स. ठीक है. With the help of these enzymes, the other organic compound will be formed, like lipid or other compound. But हे एन्झाईमच्या सहाय्याने लिपिड पण तयार होईल. मग आता तुमचं प्रोटीन पण आलं आणि लिपिड पण आलं. सगळ्या मेम्ब्रेनचं कंपोजिशन हे काय आहे? हो, प्रोटीन आणि लिपिड आहे. ऑल मेम्ब्रेन, सगळ्या मेम्ब्रेनचं कंपोजिशन हा प्रोटीन आणि लिपिड आहे. म्हणजे याचा अर्थ न्यूक्लियस हा बेसिक कंपोनंट झाला. पहा, जिथून हा डीएनए तयार झाला आणि तिथून हे सगळं झालं. म्हणून न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ए बेसिक. हे कशा लेवलला? मॉलिक्युलर लेवलला आपण याचा विचार करू शकतो. आपल्या लेवलला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. दोन्ही पद्धतीने आन्सर काय द्यायचं? न्यूक्लियर
मेम्ब्रेन हा त्याचा आन्सर इथं येईल. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन इज अ 92. आता 92 नंबरचा क्वेश्चन काय सांगता इथं पहा. What is common among tube cells and the human RBC? tube cell type of phloem, ठीक आहे, किंवा सेल ऑफ द फ्लोएम आणि ह्युमन आरबीसी तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. या दोघांसाठी कॉमन काय आहे? आपण या दोघांसाठी कॉमन बघितलंय काय, देर इज ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लियस. बरोबर ना, कारण ट्यूब मध्ये पण न्यूक्लियस ॲब्सेंट असतं आणि ह्युमन आरबीसी मध्ये सुद्धा न्यूक्लियस ॲब्सेंट असतो. आपण न्यूक्लियसच्या सुरुवातीला त्याच्या अकरन्स मध्ये पाहिलेलं आहे. मग इथे जास्त विचार करण्याची गरज नाही. आन्सर काय येईल? थर्ड, बोथ लॅक न्यूक्लियस इन देअर मॅच्युअर्ड स्टेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 93. क्वेश्चन नंबर 93 काय म्हणत आहे? क्रोमोझोम आर क्लिअरली सीन ओनली ड्युरिंग. क्रोमोझोम्स आर क्लिअरली सीन ओनली ड्युरिंग. कधी? मग आपण एक गोष्ट बघितलेली आहे की जेव्हा सेल ही प्रिपरेशन मध्ये असतो, जेव्हा सेल हे प्रिपरेटरी फेज मध्ये असतो, तेव्हा कसं असतं, तो क्रोमोझोम हा थ्रेड लाईक असतो. थ्रेड लाईक म्हणजेच क्रोमॅटिन which is not easily seen in the microscope. यांना आपण इझिली मायक्रोस्कोप मध्ये पाहू शकत नाही, पण ड्युरिंग मायटोसिस त्यालाच आपण डिव्हिजन म्हणतो. ड्युरिंग मायटोसिस काय होईल, या क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालेलं असेल. देर इज अन कंडेन्सेशन ऑफ काय असेल, क्रोमोझोम. म्हणजे हा थ्रेड नंतर कशामध्ये कन्वर्ट झालाय, तुमच्या या पद्धतीने डेन्स आणि डार्क स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट झालाय. दॅट इज अन क्रोमोझोम. बरोबर आहे. क्रोमोझोम आर सीन क्लिअरली ओनली ड्युरिंग. मग हे फक्त कधी होऊ शकतो? मग डिव्हिजन फेज मध्ये. त्यापैकी इंटरफेज तर आधीच गेली. आता प्रोफेज मेटाफेज. प्रोफेज आणि मेटाफेज दोन्हीही डिव्हिजन फेजचे स्टेप्स आहेत. पुढे दिले डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम एंडला आहे. एंडला आहे डिव्हिजनच्या एंडला. तेव्हा काय होतं, न्यूक्लियस फॉर्म झालेला असतो आणि न्यूक्लियसच्या आतमधलं मटेरियल थ्रेड लाईक झालेलं असतं, म्हणजे नॉर्मल कंडिशनला आलेलं असतं, म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम मध्ये येणार नाही. प्रोफेजला कसं असतं, सी दिस इज ए सेल. प्रोफेज मध्ये इथे तुमचा हा न्यूक्लियस आहे आणि प्रोफेज मध्ये तुमचं क्रोमोझोम असा आहे. पण तुम्ही मेटाफेज मध्ये या, म्हणजे लेट प्रोफेज मध्ये क्रोमोझोम पूर्ण तयार झालेलं असतं. मेटाफेज मध्ये होतं काय, की अशा पद्धतीने स्पिंडल फायबर फॉर्म झालेले असतात. ठीक आहे. आणि ह्या स्पिंडल फायबरला बरोबर मध्यभागी तुमचे क्रोमोझोम्स या पद्धतीने अरेंज्ड असतात, बरोबर इक्वेटोरला. म्हणजे यू कॅन क्लिअरली सीन हिअर. तुम्ही इथं क्लिअरली त्याला पाहू शकता. म्हणजे इट इज क्लिअरली सीन इन कधी, इन मेटाफेज. आन्सर काय येईल त्याचं? थर्ड नंबरचं आन्सर येईल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 95 काय आहे? दी सिंपल, बेसिक अँड फॉर्मल बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन. सिंपल, बेसिक अँड फॉर्मल बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन इज नोन ॲज. याला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन ही सेल थिअरी आहे. ठीक आहे. जेव्हा एखाद्या सेलचं ऑर्गनायझेशनचा विचार केला किंवा एका सेलचं नेचर सांगायचं असतं, तर त्यावेळेस दॅट नेचर इट इज इन दी फॉर्म ऑफ डॉक्ट्राईन. ते कशाच्या फॉर्म मध्ये असतं? ते डॉक्ट्राईन मध्ये. म्हणून सेल थिअरीला दुसरं नाव सेल डॉक्ट्राईन पण आहे. सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आणि बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हटले, बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन, अँड बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन इज दी लाईफ. समजतंय?
सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. हे सेल थेअरी सांगते. दॅट इज कॉल्ड एज अ सेल डॉक्ट्राइन. त्यांना ठेवा, कुठेतरी याला लिहून पण तुम्ही ठेवू शकता, म्हणजे प्रॉब्लेम क्लिअर होईल. सेल मेटाबॉलिझम, ऑर्गनायझेशन आणि सायटोलॉजी ही नंतरची थिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 96. न्यूक्लियर एनवेलप इज ए डेरिव्हेटिव्ह ऑफ. न्यूक्लियर एनवेलप इज ए डेरिव्हेटिव्ह ऑफ. डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता काय सांगावं लागेल तुम्हाला इथं. डेरिव्हेटिव्ह म्हणजे न्यूक्लियर एनवेलप हा कोणापासून तयार झालेला आहे, कशापासून तयार झाला. इट इज डिराइव्ड फ्रॉम म्हटलं तरी चालेल डेरिव्हेटिव्ह म्हणण्यापेक्षा. आणि हे आपल्याला माहित आहे की त्याच्या सर्वात जवळ असलेलं न्यूक्लियस आहे, वरती काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. या प्लाझ्मा मेम्ब्रेन बरोबर न्यूक्लियसचा मेम्ब्रेन काय कनेक्टेड आहे, पण त्यात सर्वात जवळचं हा जो मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ना, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पैकी सर्वात जवळच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, म्हणजे न्यूक्लियसच्या सर्वात जवळ. याचा अर्थ न्यूक्लियर एनवेलप जो आहे तो कोणाचा असेल, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा डेरिव्हेटिव्ह असेल. राहिलं प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सरळ सरळ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुमच्या ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. ठीक आहे. सो आन्सर इज थर्ड. ठीक आहे. त्यानंतर लास्ट MCQ या ठिकाणी तुम्ही मला विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 99. आता क्वेश्चन नंबर 99 काय आहे. Which of the following is bounded by a single membrane? Plastid, double membrane. Mitochondria, double membrane. Dictyosome is also called as काय म्हणतात, गोल्गी कॉम्प्लेक्स. आणि गोल्गी कॉम्प्लेक्स किती मेम्ब्रेन पासून तयार झालं, सिंगल. आणि मायक्रोबॉडीजला मेम्ब्रेनच नसतात, काही नसतात काही नसतात, त्याच्यामुळे त्याचा संबंध येणार नाही. मग सिंगल मेम्ब्रेन हा डिक्टिओझोम आहे. इथे लेवल 1 चे सगळे डाउट्स आपण क्लिअर केलेले आहेत. आता लेवल 2 कडे जाऊया. हियर इथपासून लेवल 2 चे क्वेश्चन सुरू होतात. लेवल 2 मध्ये कमी क्वेश्चन्स आहेत, आपण वन बाय वन पाहूया. पहिलं क्वेश्चन जे मला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 10. हा आहे क्वेश्चन नंबर 10. आयडेंटिफाय ABCD इन दी फॉलोइंग डायग्राम. हा डायग्राम तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी केलाय. खाली ऑप्शन पाहण्याच्या आधी तुम्ही आयडेंटिफाय करून घ्या. सी, तुम्हाला डी काय दिसतं इथं, इनर मेम्ब्रेन दिसतोय. काय दिसतोय, इनर मेम्ब्रेन दिसतोय का आउटर मेम्ब्रेन दिसतोय. 3D फिगर आहे, 3D फिगर आहे. 3D फिगर असल्या कारणाने इट इज अन आउटर मेम्ब्रेन, नॉट द इनर मेम्ब्रेन. हा काय आहे, इट इज अन आउटर मेम्ब्रेन. फिगर कशाची आहे माहिती आहे ना, इट इज दी क्लोरोप्लास्ट. आधी फिगर ओळखणं गरजेचं आहे. त्यानंतर सी कुठे दाखवले पहा, सी हा याच्याकडे दाखवलाय, इट इज अ ग्रॅना, बरोबर. त्यानंतर बी कुठे दाखवलेलं आहे पहा, बी ग्रॅनाचं काय केलं, इथं सेक्शन घेतलाय पहा, इथं सेक्शन आहे, हा सेक्शन आहे, हा सेक्शन आहे, तुकडे दिसतात. याचा अर्थ एक एक दाखवलं जाते, म्हणजे ग्रॅना मधलं एक एक पार्ट हा काय आहे, थायलॅकॉइड. व्हिडिओ मध्ये मी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही ए पहा, ए काय दिसतंय, ए तुम्हाला इथं दिसतंय, हा 2 ग्रॅनम आणि याच्या आतमध्ये गेलेला हा पार्ट, म्हणजे हा स्ट्रोमा लॅमेली दिसतंय, बरोबर ना. स्ट्रोमा लॅमेली हे सगळे ऑप्शन कुठे दिसतात, मला वाटतं पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये दिसतात. आन्सर इज फर्स्ट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 कडे चला. क्वेश्चन नंबर 15, एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन आहे, तसं स्टेटमेंट आहे NCERT मधलं. एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन
of cytoplasm is present. A compartmentalization it is due to the membrane bound organelles. बरोबर ना? इट इज ड्यू टू मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलिस. आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलिस कुठे असतात हो? इनटू दी यूकॅरियोटिक सेल. सरळ सरळ सिलेक्ट करा सेकंड नंबर. ठीक आहे, पुढे चला. क्वेश्चन नंबर 25. भरपूर वेळ झालेला आहे. हाच एक आपण जास्त मोठा लेक्चर घेतोय, यापेक्षा जास्त मोठे लेक्चर राहणार नाही. क्वेश्चन नंबर 25. द साइट फॉर ऍक्टिव्ह रायबोसोमल आरएनए सिंथेसिस. मला वाटतं एक्सप्लेन करण्याची गरज नाही. आरएनए सिंथेसिस ऑफर्स इन न्यूक्लिओलस. हे सिंगुलर. इथे प्लुरल फॉर्म मध्ये दिलंय पहा, न्यूक्लिओलाई. म्हणजे आन्सर काय? फोर्थ. बाकी दुसरीकडे कुठेच आरएनए सिंथेसिस होत नाही. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसिस रायबोसोम प्रेझेंट असतात. न्यूक्लियोप्लाझम मध्ये रायबोसोम प्रेझेंट असतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन त्याला ट्रान्सफर करण्यासाठी असतं, ते सिंथेसिस करण्यासाठी नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 35 सॉरी क्वेश्चन नंबर 30 दिलेला आहे. लाइपोप्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय. लाइपोप्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय. याच्यापैकी कोण लिपिड सिक्रेशन करतो? इथे दिलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, लायसोझोम्स, न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलसचा संबंध येतच नाही, हा सुरुवातीलाच गेला. लायसोझोमचं काम काय आहे? डायजेशन करणे, हाही गेला. बरोबर. आता राहिलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडीज हे जे आहेत ते लायसोझोम तयार करतात, लिपिड पण सिंथेसिस करतात, पण त्याबरोबर प्रोटीन सिंथेसिस करत नाही, पण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतं. मग लाइपोप्रोटीन सिक्रेशन थ्रू एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. म्हणजे इथं जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तो कोणता आहे? इट इज ए स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणून 30 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काय येतं? पहिल्या नंबरचा आन्सर या ठिकाणी येईल. पुढे क्वेश्चन नंबर 35. The following organelle is important site for. आधी या ऑर्गेनेलला ओळखणं गरजेचं आहे. या ऑर्गेनेलला ओळखणं गरजेचं आहे. कोणती होई ऑर्गेनेली? इट इज अन बरोबर गॉल्गी बॉडीज. पाहिल्या कळत असेल तुम्हाला. म्हणजे सिस फेस ट्रान्स फेस तुम्हाला या ठिकाणी लगेच क्लिअर होईल. ठीक आहे ना? आणि ह्या फेजेस कोणामध्ये असतात? गॉल्गी बॉडीज मध्ये. आणि गॉल्गी बॉडीजचं ऍक्च्युअल फंक्शनिंग काय आहे? गॉल्गी बॉडीज फंक्शनिंग काय आहे? ते प्रोड्युसेस द लिपिड ॲज वेल ॲज लाइपोप्रोटीन्स. म्हणजे ग्लायकोलिपिड्स ॲज वेल ॲज लाइपोप्रोटीन्स दोन्हीही सिंथेसाइज करण्याचं काम करतात. ऑप्शन काय येईल? फोर्थ नंबरचा. बोथ फर्स्ट अँड सेकंड. लास्ट याच्यामध्ये आपण लाइपोप्रोटीन घेतलेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की स्पेसिफिकली ते, मग स्पेसिफिकली तेवढ्यासाठी विचार करायचा असेल तर मग तुम्हाला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम घ्यावं लागेल. इथं त्यापेक्षा जास्त ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण सिलेक्ट करताना हा ऑप्शन सिलेक्ट केला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 39. फाइंड द इनकरेक्ट मॅच. हा क्वेश्चन नंबर 39 आहे. इनकरेक्ट मॅच फाइंड करा. आता इथं त्यांनी साईज दिलेली आहे. ॲव्हरेज डायमीटर ऑफ मायटोकॉन्ड्रियॉन 0.5 पण जास्त असतं, 1 पासून सुरू होतं. ठीक आहे, सॉरी कमी असतं, 0.1 पासून सुरू होतं. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाची लेंथ, मग मायटोकॉन्ड्रियाची लेंथ जी आहे, सॉरी त्यांनी इनकरेक्ट विचारलेलं आहे आपल्याला, आणि आपल्याला याच्यातून इनकरेक्ट शोधायचं आहे. इनकरेक्ट शोधायचं आहे. बरोबर आहे. ॲव्हरेज डायमीटर 0.5 आहे, कारण आपण 0.1 to 0.5 घेतलेला आहे. त्याची लेंथ 1 to 4 मायक्रॉनमीटर घेतलेली आहे. ही दोन्ही बरोबर आहे. थर्ड कडे या पेरिन्यूक्लिअर स्पेस. पेरिन्यूक्लिअर स्पेस आणि पेरिन्यूक्लिअर स्पेस हे 10 to 50 मायक्रॉनमीटर नाही, आपण अँगस्ट्रॉन मध्ये दिलंय, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 10 करावा लागेल. गेला. म्हणजे हा जो थर्ड नंबर आहे तो इनकरेक्ट मॅच आहे. विड्थ ऑफ द क्लोरोप्लास्ट 2 to 4 mm हे बरोबर आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 39. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन चुकलेला आहे. हा क्वेश्चन चुकलेला आहे.
4th नंबर ऑप्शनला MM नको पाहिजे होतं, मायक्रॉन मीटर पाहिजे होता. तसं असेल तर मग हा पण घ्यावा लागेल आणि हा पण घ्यावा लागेल, दोन्ही घ्यावे लागतील. हा क्वेश्चन आपण डिलीट करू किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला चेंज करा. या पद्धतीने आपण बदल केला तर तुम्हाला आन्सर काढता येईल. ठीक आहे, पुढे चला क्वेश्चन नंबर 40 कडे. सेंट्रल मायक्रोट्युबल आर कनेक्टेड बाय. सेंट्रल मायक्रोट्युबल आहे. मग सेंट्रल मायक्रोट्युबल असं जर म्हटलं असेल तर मग एकतर हा सिलिया असू शकतो किंवा फ्लॅजेला असू शकतो. बरोबर, सेंट्रली मायक्रोट्युबल सिलिया फ्लॅजेला मध्ये असतात, सेंट्रल मध्ये सेंट्रली मायक्रोट्युबल नसतात. बरोबर ना, हे सिलिया फ्लॅजेला मध्ये आहे. मग नंतर 9 स्पोक इथे आहे आणि पेरिफेरली डबलेट इथं 9 डबलेट प्रेझेंट असतील. सगळे क्लिअर काढत नाही, पण सेंट्रल मध्ये हे ॲब्सेंट असतो. सेंट्रल मध्ये काय असतं, हे ॲब्सेंट असतं. मी त्यांनी सेंट्रल विचारले, याचा अर्थ इट इज ए क्वेश्चन ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. ऍक्च्युली आधी माहित करणं गरजेचं आहे किंवा हे समजणं गरजेचं आहे क्वेश्चन कशाशी रिलेटेड असेल. आता तुम्हाला सिलिया फ्लॅजेला जर कळलं असेल तुम्हाला आन्सरही काढता येईल. मग सेंट्रल मायक्रोट्युबल इंटरनली हा स्पेसिफिक ब्रिजनं कनेक्ट झालेला आहे. पण आता इथे लिंकर दिले, लिंकर तिथे नसतं. इंटरडबलेट ब्रिज इथं आहे, इंटरडबलेट ब्रिज. ठीक आहे, त्यानंतर लिंकर इंटरडबलेट ब्रिज हे दोन्ही पण पेरिफेरल रिजनला लावले, सेंट्रलला नाही. सेंट्रलला नाही, सेंट्रलला ब्रिज आहे पण डबलेट नाहीये कारण तो सिंगल सिंगल आहे. मग त्याच्यामुळे नन ऑफ करेक्ट, आन्सर इज 4th. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 45 कडे. Which structure contain peripheral protein lies. मला वाटतं प्रश्न पेरिफेरल प्रोटीन म्हटलं म्हणजे आन्सर काय येईल, सरळ सरळ सेल मेम्ब्रेन येईल. त्याच्यामध्ये जास्त विचारही करण्याची गरज नाही, सरळ सरळ सेल मेम्ब्रेन आन्सर येईल. पुढे चला क्वेश्चन नंबर 50 कडे. न्यूक्लियस वॉज डिस्कवर्ड बाय. एक्सप्लेन करण्याची गरज आहे, आधीच वरती मी क्लिअर केलेले. आन्सर काय येईल, आन्सर काय येईल याचं, रॉबर्ट ब्राउन. पुढे चला 54 नंबरचा क्वेश्चन आहे. क्रोमॅटिन कंटेन. काय असतं क्रोमॅटिन मध्ये, आपण याचं कंपोजिशन बघितलंय. क्रोमॅटिन कन्सिस्ट दी DNA as well as it contain RNA. हा DNA पण कन्सिस्ट करतं, RNA पण कन्सिस्ट करतं आणि हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन पण कन्सिस्ट करतं. आन्सर इज 4th ऑल ऑफ दीज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 59. प्लाझ्मोडेस्माटा आर कुठे फॉर्म होतो, आधी हे ध्यानात देणं गरजेचं आहे. कुठे फॉर्म होतं, सेल वॉल थ्रू इन बिटवीन 2 सेल्स, या दोघांच्या मध्ये. म्हणजे दोघांना काय करायचं आहे, एकमेकाला कनेक्ट करायचं आहे. म्हणजे हे काय होईल, कनेक्शन. आणि कशासाठी आहे, फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन ॲज वेल ॲज ट्रान्सपोर्टेशन. कशासाठी आहे, ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे आन्सर काय येईल, कनेक्शन बिटवीन ऍडजस्टंट सेल. लोकोमोटिव्ह दिलाय, लोकोमोटिव्ह साठी सिलिया फ्लॅजेला असतं, त्यामुळे हे येणार नाही. ठीक आहे, हे येणार नाही. लिग्निफाईड सिमेंट हे स्क्लेरेट्स मध्ये असतात. मेम्ब्रेन कनेक्टिंग न्यूक्लियस नाही, हे प्लाझ्मा लेमा अँड प्लाझ्मा लेमा. मेम्ब्रेन कनेक्टिंग न्यूक्लियस अँड प्लाझ्मा लेमा आहे, म्हणजे हे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये आहे. ठीक आहे, मग तिथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन येईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन यामधला आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 64. लार्जेस्ट सब युनिट ऑफ प्रोकॅरियोटिक रायबोसोम. एक्सप्लेन करण्याची गरज नाही. 50-30 आहे, म्हणजे प्रोकॅरियोटिक रायबोसोम मध्ये 30 हा लार्जेस्ट सब युनिट आहे. ठीक आहे, हे संपले. आता लेवल 3 कडे चला. लेवल 3 मध्ये कमी क्वेश्चन विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 घ्या इथे. क्वेश्चन नंबर 1, एनिथिंग एल्स. आता लेवल 3 चे क्वेश्चन आहे, पुढेशी काय असतील, हार्ड क्वेश्चन्स असतील. एनिथिंग लेस दॅन कंप्लीट स्ट्रक्चर ऑफ ए सेल डज नॉट एन्श्योर इंडिपेंडेंट लिव्हिंग. आज इट इज स्टेटमेंट आहे एनसीईआरटी मधलं. एनिथिंग लेस दॅन ए कंप्लीट स्ट्रक्चर ऑफ ए सेल डज नॉट एन्श्योर इंडिपेंडेंट लिव्हिंग. बरोबर आहे ना, कारण सेल हे बेसिक फंक्शनल युनिट आहे, स्ट्रक्चरल फंक्शन. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर कॅपेबल इन.
मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कंप्लीट एक सेल असतो, हॅव्हिंग एक कंप्लीट सेल, बरोबर ना, हॅव्हिंग एक कंप्लीट सेल. मग कंप्लीट सेल जर असेल तर त्याचं कंप्लीट एक ऑर्गनायझेशन झालं, इट हॅव्हिंग द इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन. हे काय झालं, इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन. त्याच्यामुळेच आपण त्यांना काय म्हणतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. हेन्स इट हॅव्हिंग द इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, हेन्स इट हॅव्हिंग द इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. त्या एनसीईआरटीच्या स्टेटमेंटमध्ये ॲज इट इज डायरेक्ट इंडिपेंडंट एक्झिस्टन्स टाकलेलं आहे. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे तर जस्ट एक प्रॉपर्टी झाली, कॉन्टॅक्ट इनिबिशन प्रॉपर्टी झाली, सेल्फ कॉन्शियसनेस आहे, महत्वाचं फीचर आहे, क्रायटेरिया आहे लिव्हिंग असण्याचं. पण त्यांनी दिलं काय, सेल, रिलेटेड टू सेल दिलंय, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स घ्यावं लागेल. जोपर्यंत इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नाही तोपर्यंत कंप्लीट सेल तयार होणार नाही. ठीक आहे. किंवा कंप्लीट म्हणजे तोपर्यंत इंटरनल जे काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर असतील ते फॉर्म होणार नाही. मग सेल्फ कॉन्शियसनेस त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर झालं महत्वाचं. पुढे चला, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय सांगताय, इथे हा वरती पहिल्याच नंबरचा क्वेश्चन असेल. दिस इज क्वेश्चन नंबर 5. बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ सेंट्रोमेअर. लगेच तुम्हाला आठवायला पाहिजे, सेंट्रोमेअरच्या पोझिशनला 4 प्रकारचे आपण क्रोमोझोम बघितलेले आहेत, बरोबर ना. मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक, बरोबर. द क्रोमोझोम्स कॅन बी क्लासिफाइड इन 4 टाइप्स. सिलेक्ट द करेक्ट चॉईस इन गिवन डाटा. इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, करेक्ट चॉईस सिलेक्ट करा. टिलोसेंट्रिक क्रोमोझोम हॅज अ टर्मिनल सेंट्रोल, झालं करेक्ट, स्टेटमेंट करेक्ट झालं ना, टर्मिनल सेंट्रोल असतं. सब मेटासेंट्रिक आपल्याला डेफिनेशन माहित आहे, अवे फ्रॉम सेंटर. मग क्रोमोझोम हॅज वन लॉंगर अँड वन शॉर्टर आर्म. अवे फ्रॉम सेंट्रल असल्या कारणानं एक लॉंगर आणि एक शॉर्टर आर्म या ठिकाणी तयार होईल, बरोबर. त्याच्यामुळे हा स्टेटमेंट पण काय झाला, करेक्ट झालं. त्यानंतर थर्ड या, ॲक्रोसेंट्रिक सेंट्रोमेअर सिच्युएटेड क्लोज टू दी एंड, बरोबर ना. म्हणजे हा स्टेटमेंट पण बरोबर झाला, कारण क्लोज टू एंड आहे. आणि फोर्थ नंबर दिलाय मेटासेंट्रिक, क्रोमोझोम इक्वली डिवायडेड इन 2 पार्ट ऑफ द सेंट्रोमेअर. याचं कारण ते बरोबर मिडलला प्रेझेंट आहे. याचा अर्थ 4ही ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट आहे. आता पहिल्या ऑप्शन कडे चांगल्या पद्धतीने या, असं आपण करत असतो. सोपा क्वेश्चन बघितला, सोपा क्वेश्चन जर बघितला तर आपण काय करतो, लगेच सरळ सरळ सिलेक्ट करतो, बरोबर ना. इथं दिलंय क्रोमोझोम हॅज टर्मिनल सेंट्रिओल आणि इट इज ऑन द बेसिस ऑफ कसं आहे, सेंट्रोमेअर. मग आता इथं काय द्यायला पाहिजे होतं, टर्म. मग तुम्ही इथं पाहू शकता, पहा सरळ सरळ काय होईल, सेंट्रिओल दिल्या कारणानं हा स्टेटमेंट काय झाला, चुकला. ध्यानात ठेवा, आपण कॉमन चुका करतो, बरीचशी मुलं अशाच प्रकारचे कॉमन चुका करतात की स्टेटमेंट सरळ सरळ बरोबर दिसतंय पण तिथे कोणता तरी वर्ड हा चुकलेला असतो आणि त्यानुसार तो स्टेटमेंट चुकलेला असतो. मग आन्सर काय होईल, मग आधी तुम्ही जास्त ध्यान न देता जर सिलेक्ट केला असता तर कोणतं सिलेक्ट केला असता तुम्ही, हा ऑप्शन सिलेक्ट केला असता 4th नंबरचा, बट ऍक्च्युली हा ऑप्शन नाही. कोणतं असेल, सेकंड, थर्ड, फोर्थ. म्हणजे हा ऑप्शन, पहिला ऑप्शन काय चुकलेला आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ बरोबर आहे. मग आन्सर काय येईल, सेकंड ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला इथे क्लिअर झालेला असेल. एक एक म्हणजे प्रत्येक वर्ड यामध्ये पाहणं गरजेचं असतं किंवा त्याच्यावरती ध्यान देणं गरजेचं असतं, नाहीतर आपली छोटीशी चूक आपल्याला बऱ्यापैकी महाग पडू शकते किंवा महागात पडू शकते. ठीक आहे. पुढे चला आता क्वेश्चन नंबर 12 कडे, 12 नंबर क्वेश्चन. इथे एक फिगर दिलेली तुम्हाला पहा, या क्वेश्चन नंबर 12 मध्ये एक फिगर दिलेली पहा, काय आहे, इन द गिवन डायग्राम व्हॉट इज द फंक्शन ए. ए चं फंक्शन काय असेल पहा, इथं ए दाखवलेलं आहे या ठिकाणी ए, आणि ए म्हणजे काय आहे, तर आता तुम्ही पहा या डायग्राम वरून काय फायनलाइज होतोय,
हा न्यूक्लियस आहे, बरोबर. आधी डायग्राम चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. हा न्यूक्लियस आहे, इथे जो हा स्ट्रक्चर दिसतोय तर याच्यावरती छोटे छोटे रायबोझोम दिसतात, म्हणजे हा झाला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, बरोबर ना. आणि इथे तुम्हाला रायबोझोम दिसत नाही, म्हणजे हा झाला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. पहा मुलांनो, मी या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून दिली आहे चांगल्या पद्धतीने. आता ही फिगर आपण इथे पाहिली, ठीक आहे. आता तुमच्या समोर कंप्लीट फिगर येत असेल किंवा तुम्ही मे बी त्याला तो कंप्लीट क्वेश्चन तुम्ही पाहत असाल. आता इथं स्क्रीनवरती कंप्लीट क्वेश्चन दिसत नाहीये, मग आता मी तुम्हाला तो कंप्लीट क्वेश्चन दाखवतो. मी तुम्हाला इथं फिगर क्लिअर करून सांगितली. सॉरी फॉर इंटरप्शन. मी तुम्हाला तिकडे फिगर क्लिअर करून सांगितली. आता इथे पहा, जर ते स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तर मग तुम्हाला आन्सर काय सिलेक्ट करावं लागेल? स्मूथ असेल तर प्रोटीन सिंथेसिस पण करतं का? नाही. तर हे कोणाचं काम आहे? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं. कारण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय करतात? दे विल प्रोड्यूस, ते प्रोड्युसेस, ते हॅव्हिंग द रायबोझोम अँड प्रोड्युसेस दी प्रोटीन्स. पण स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मग तुमचं लिपिड सिंथेसिस पण करतं, स्टेरॉइड हार्मोन पण करतं. आन्सर फोर्थ येईल. ठीक आहे, या पद्धतीने आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पुढे चला. यानंतर क्वेश्चन नंबर 14 कडे, सॉरी क्वेश्चन नंबर 15. फिगर पाहिल्यानंतर फिगर कशाची वाटते? विचार करा, रिमाइंड करा, रिकॉल करा. इट इज द फिगर ऑफ काय असेल? सिलिया किंवा फ्लॅजेलाची, बरोबर आहे. त्याने काय विचारलं? आयडेंटिफाय ए बी सी अँड सॉरी ए बी अँड सी असं विचारलंय. हे 3 विचारले तुम्हाला. ए हे काय आहेत? सेंट्रली प्रेझेंट असलेल्या 2 मायक्रोट्युब्युलच्या मधला ब्रिज आहे, बरोबर ना. मग ए काय असेल? इट इज जस्ट ॲज ए ब्रिज. इंटर डबलेट नाही, इंटर डबलेट ब्रिज तर दुसरीकडे आहे, इथे आहे इंटर डबलेट ब्रिज. आता त्यांनी बी दिलाय, बी पहा, बी. आता बी हा काय आहे? हा डबलेट कडून कुठे चाललाय? तुमच्या सेंट्रल हब कडे चाललाय, म्हणजे हा काय झाला? हा इट इज अँड रॅडियल स्पोक, बरोबर ना. त्यानंतर परत तुम्हाला सी विचारलाय आणि सी पा इथे विचारलाय तुम्हाला. इथं हा सी जो आहे तो या ठिकाणी, म्हणजे 2 डबलेटच्या मध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज द इंटर डबलेट ब्रिज. इट इज दिस इंटर डबलेट ब्रिज इज कॉल्ड ॲज द लिंकर, बरोबर. दिस इज कॉल्ड ॲज द लिंकर. सो आन्सर काय येईल मग तुमचं? ए हा ब्रिज झाला, बी हा रॅडियल स्पोक झाला आणि हा लिंकर झाला. आन्सर काय येईल? सेकंड नंबरचा, 15 नंबरचा आन्सर सेकंड. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे या लेवल मधला आणि थर्ड लेवल असल्या कारणाने पूर्ण ह्या चॅप्टरचाच हा शेवटचा क्वेश्चन असेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा हा चॅप्टर पूर्णपणे फिनिश होऊन जाईल आणि तुम्ही आता एक्झाम किंवा टेस्ट साठी रेडी असाल. क्वेश्चन नंबर 19, स्टेटमेंट ए. आता असं जर असेल ना, या प्रकारच्या क्वेश्चन्सला असर्शन रिझन टाइप ऑफ क्वेश्चन म्हणतात. असर्शन रिझन टाइप ऑफ क्वेश्चन तुम्हाला एम्स मध्ये आधी होतो, आता नवीन पॅटर्न मध्ये हे नाहीये, कारण एम्स हा आता नीट साठी, नीट थ्रू एम्सचं सिलेक्शन होणार आहे आणि नीट मध्ये असर्शन रिझन टाइप ऑफ क्वेश्चन नसतात. मग काय केलं त्यांना? स्टेटमेंट मध्ये डिवाइड केलं. आता म्हणजे स्टेटमेंट सारखे क्वेश्चन असू शकतात. असर्शन म्हणजे काय असतं? एक स्टेटमेंट असतं, रिझन त्याच्या मागचं रिझन असतो. आता इथं स्टेटमेंट ए दिले, क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया हा 70S टाइप ऑफ रायबोझोम. हे तुम्हाला माहित आहे,
You already know that chloroplast and mitochondria both having the S70S type of ribosome आणि सायटोप्लाझम मध्ये ATS असतं, बरोबर. म्हणजे हा स्टेटमेंट काय झाला, करेक्ट स्टेटमेंट झाला. ते सांग करेक्ट स्टेटमेंट. स्टेटमेंट बी कडे या. Chloroplast and mitochondria are formed by division of pre-existing organelle and they contain DNA but lack protein synthesizing machinery. पण ऑलरेडी आपण इथं बघितलं 70S टाइप ऑफ रायबोझोम आहे आणि इथं काय म्हटलंय, लॅक प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी. प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी इज ए रायबोझोम. याचा अर्थ स्टेटमेंट काय झाला, हा चुकला. दिस इज अन फॉल्स स्टेटमेंट. हा झाला चुकीचा स्टेटमेंट. मग स्टेटमेंट ए हा करेक्ट झाला, स्टेटमेंट बी हा फॉल्स झाला, म्हणजे रॉंग स्टेटमेंट झालेला आहे. ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ऑप्शन त्याच पद्धतीने विचारलेला आहे. काय विचारलं, स्टेटमेंट बी इज करेक्ट अँड स्टेटमेंट ए इज रॉंग. पहिल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलंय स्टेटमेंट बी हा करेक्ट आहे, स्टेटमेंट ए हा रॉंग आहे. काय झालं, चुकला. सेकंड मध्ये दिले बोथ द स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट. नाही, कारण स्टेटमेंट ए करेक्ट आहे, स्टेटमेंट बी रॉंग आहे. बट थर्ड दिले स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड स्टेटमेंट बी इज रॉंग. आन्सर काय येईल मग, थर्ड नंबरचं येईल. दॅट इज स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड स्टेटमेंट बी इज रॉंग. त्याला ठेवा. मे बी पॉसिबल याची आन्सर की आहे, आन्सर की मध्ये या ठिकाणी चुकलेलं असू शकतं. ठीक आहे, पण इथं आपण आता त्याला बरोबर केलेलं आहे. मग याचा आन्सर काय असेल, थर्ड नंबरचा आन्सर या ठिकाणी असणार आहे. आणि इथं पहा, परत एकदा मला तुम्हाला आणखीन एकदा सांगायचं आहे. तुम्ही काय करता, आता हा स्टेटमेंट बघितल्यानंतर याचं पहिलं पार्ट बरोबर वाटतं. क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया आर फॉर्म्ड बाय डिव्हिजन ऑफ प्री एक्झिस्टिंग ऑर्गेनेली, बरोबर ना. आधीच्या ऑर्गेनेलीच्या डिव्हिजनद्वारे हे तयार झालं, कारण हे सेमी ऑटोनॉमस ऑर्गेनेल. दे कंटेन DNA. सेकंड स्टेटमेंटही बरोबर आहे किंवा सेकंड पार्ट बरोबर आहे. बट लॅक प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी हे या ठिकाणी जे दिलेलं आहे ते पूर्णपणे काय आहे, चुकीचं आहे. पण तुम्ही काय करता, फक्त सुरुवातीचा पार्ट जर वाचला असेल तर तुम्ही काय म्हणशाल, बोथ आर करेक्ट. आणि जर बोथ आर करेक्ट म्हटलं तर तुम्ही सेकंड ऑप्शन सिलेक्ट करणार. मग इथं थोडंसं निग्लिजन्स तुम्हाला काय करेल, या ठिकाणी ह्या क्वेश्चनला रॉंग कडे घेऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने ऑल डाऊट्स आपण या ठिकाणी क्लिअर केले आहेत. कोणाला काही या व्यतिरिक्त जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला काय करू शकता, सेपरेटली विचारू शकता. मी काय करेल, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा त्या पर्सनल अकाउंटवरती तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देईल. या पद्धतीने हा चॅप्टर पूर्णपणे संपलेला आहे. ठीक आहे, आता याची पुढे टेस्ट होईल. त्या टेस्टचं जे काही शेड्यूल असेल हे शेड्यूल तुम्हाला सेपरेटली सांगितलं जाईल. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याचे मेसेजेस तुम्हाला दिले जातील. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.